राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्या चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। विद्याची कमाल खान यांना संभाजीराजेंबाबत जी पोस्ट करण्यात आली होती ती रिपोस्ट केली आहे आणि या संदर्भात जी 24 तासनं ही बातमी लावून धरलेली होती, याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। मात्र अद्याप 24 तास उलटून गेलेत, कमाल खान याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाहीये। नाही, हा कमाल खान कोणीतरी अर्धवट राव दिसतोय। त्याने जो काय ते बरळला आहे आणि जे काय दिलेले आहे ते अत्यंत आक्षेपार्ह आहे आणि अशा प्रकारे खरं तर कारवाई होणं आवश्यक आहे, परंतु अजून का कारवाई झाली नाही। काल मी मुख्यमंत्र्यांचं पण स्टेटमेंट ऐकलं, त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की अशा प्रकारे कोणी बोलू नये। तर हे जे काय सिनेमाला जी काय छावा सिनेमाला एवढी चांगली हे मिळालेली आहे आणि त्याच्यातनं असले लोक येऊन काहीतरी बोलतायत, बरळतायत, तर त्यांच्यावरती कडक शब्दामध्ये नुसती टीका करून चालणार नाही, तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। त्याच्याशिवाय हे लोक जी अशी बडबड करतात ते थांबणार नाहीये आणि महाराष्ट्र शासनाकडनं अपेक्षा आहे की ताबडतोब त्याच्यावरती कारवाई केली जाईल। नक्कीच विद्याजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। त्यामुळे आता कमाल खान याच्यावर कधी कारवाई केली जाते याकडे लक्ष लागलेलं आहे। कमाल खान यानं जो संभाजीराजेंबाबतचा आक्षेपार्ह मजकूर होता तो पोस्ट केला आणि त्यामुळे आता त्याच्यावर कारवाई व्हावी अशी प्रत्येकाकडूनच मागणी केली जाते।